महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जगदीश शेट्टर यांना मते मिळाल्यामुळे ते निवडून आले आहेत, असे माजी आमदार रमेश कुडची म्हणाले। पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। मराठी भाषिक व काही संपादक यांच्या खेळीमुळेच बेळगाव मतक्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार अपयशी ठरले आहेत, असे म्हणत ते पुढे म्हणाले की ज्यावेळी जगदीश शेट्टर हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सदनामध्ये त्यावेळेचे आमदार संभाजी पाटील व अरविंद पाटील मराठीमधून बोलत होते। त्यावेळी तुम्ही मराठी बोलत असाल तर महाराष्ट्रामध्ये जाऊन बोला, असे ठणकावून सांगणाऱ्या शेट्टरना मराठी भाषिकांनी मते दिली आणि निवडून आणले। ही कोणती नैतिकता, असा सवालही माजी आमदार रमेश कुडची यांनी केलाय। काय सांगू शकता की बीजेपी आणि काँग्रेसमध्ये जे आता चाललंय राजकारण, की तुम्हाला काय आता चाललेलं योग्य आहे का? बीजेपी आणि काँग्रेसमध्ये जे चाललंय आता, बीजेपी बद्दल, बीजेपीचा सीट इकडं बीजेपी आली तिकडे काँग्रेस आल्या, त्याबद्दल तुम्ही जे विचार मांडता त्याच्याबद्दल तुमचं काय? ह्याबद्दल काँग्रेस बीजेपी आलं, तिकडे काँग्रेस आलं। आता ते सांगालोय की लोक म्हणायला लागलेत की हे काय कॉम्प्रोमाइज आहे का? कारण बीजेपीवाले लोकांनी कधी काही कॅनव्हास केले नाही आणि असं कधी इलेक्शनच्या दिवशी तरी कुठला आमदार नव्हता, कुठल्या पदाधिकारी नव्हता, कोण नव्हतं, इवन शेट्टर पण नव्हते, तरीसुद्धा काही ह्याच्या ठिकाणी RSS लोकसुद्धा दिसले नाहीत मला। युजली BJPच्या ज्या दिवशी इलेक्शन होतं त्या दिवशी RSS लोकच टेबल घालतात, पण तेही दिसले नाही मला, हे लक्षात ठेवणे। पण सुरुवातीला शटल गो बॅक म्हटलेलं सीट जवळजवळ 2.5 लाखांना लीडने येते, याचं कारण नेमकं काय? नेमकं कारण म्हणजे तुम्हीच लोक, मराठी भाषिक लोक, मराठीजनी लोक तुम्ही पूर्ण मदत केल्यामुळंच हे झालेलं आहे। एकच कारण नव्हे, मराठी अहो मला विचारतो, महादेव पाटील महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक सच्चा कार्यकर्ता, त्याला 7,000 पडतात, काय अर्थ आहे हो? का कोण गाठले हो यांना मतं? हां सांगा, म्हणजे हे मतं काय मग लक्ष्मी हेब्बाळकरला पडले? मग काय धरायचं? बघा, माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं काय मोठं खेळ झालेलं आहे, मोठं खेळ झालेलं आहे। आणि त्या खेळाप्रमाणे हे जे जिथे जिथे मिटिंग झालेत आणि ज्या संपादक होते हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते। आणि ह्या सगळ्या गोष्टी मी विचारतो, ज्या जगदीश शेट्टरनी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी विधानसभेमध्ये बोलताना तुम्ही मराठी बोलणार असेल तर तुम्ही महाराष्ट्रात जाऊ म्हणणारा अशा लोकांना मराठी लोक आज तुम्ही मतदान करता, हे दुर्दैव नाही काय तुमचं? तुम्हाला काय वाटतं की कारण त्यांनी फक्त बीजेपीलाच घालायचं, नेमकं कारण काय वाटतं? मग मी तेच विचारलोय की ज्या बाकी सोडा नैतिकता, ज्या एक मराठी भाषासाठी, मराठी संस्कृतीसाठी बांधणारे तुम्ही, हा समितीचा लढा कशावरती आहे? हा मराठीचं अस्तित्व इथं टिकवण्यासाठी नव्हे। मग काय केलं आहे? कशाला कुणाला दिलं? ज्यांनी आज तुम्हालाच हे बोलल्यानंतर त्यालाच मतदान करता। त्याच्या आणि एक सांगतो तुम्हाला, 2013मध्ये एक ॲक्ट पास झालेलं होतं UPA गव्हर्नमेंट असताना। त्या ॲक्टमध्ये काय होतं, ज्या शेतकऱ्यांनी ज्या जागा जाते 80% लोक शेतकऱ्यांनी जर संमती दिलं तरच जागा घ्यायचं आणि दिलेस 80% लोकांनी तर सर्व लोकांना 100% आजच्या मार्केट रेटप्रमाणे त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायचं, हे UP गव्हर्नमेंटचं ठराव होतं। काय केलं तुम्ही? हे बघा, आज रिंग रोडसाठी तिथं जागा घ्यायला, तिकडं जायला, तिकडं व्हायला, सगळं ऐकायला आहे। मग हे गोष्टी गेल्या खासदारांना 20 वर्ष होते त्यांना विचारलेलं झालं नाही? मराठी लोकांना त्यांनाच निवडून देत होता की हो तुम्ही? आज शेट्टरला निवडून दिला,
मग त्यालाच तुम्ही आज परत त्यांना विचारायला होत नाही का जागा घ्यायला? परत येऊन तुम्ही धरणा धरलं तर कोर्टात गेलं तर होतंय सगळं काही? सांगा. नेमकं कारण की मराठी भाषिकांच्या वोटवरतीच नॉट ओनली मराठी भाषिक आणि स्वतः लक्ष्मी हेब्बाळकरांच्या मराठी भाषिकच झाला असं म्हणायचं तुम्हाला? अहो 3 लाख जवळजवळ मतं आहेत. त्याच्यामध्ये 70% पकडलं तर 2,10,000 7,000 महादेव पाटीलला काढल्यानंतर बाकी कुणाला गेले? मग तुमच्यामुळंच पडलं म्हणायचं पाळी येते की नाही? मला वाटतं काँग्रेसमध्ये ह्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं काही नाही म्हणणं. हे सुधारणा होऊ शकत नाही. हे त्यांचं डिक्टेटरशिप त्यांनी चालवणार. सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी चालवणार, राज्यामध्ये ह्यांनी चालवणार. आमचं काय चालणार इथं? आम्ही कशाला? आम्हाला काही सुखदुःख नाही आहे साहेब. पण मला बेळगाव सिटी, मला काही कुठल्याही इलेक्शन नाही. बेळगाव सिटी किंवा दक्षिण भाग हे कुणाच्या तरी हातात देऊन जाऊ नका. काबीज करायला बघायला लागले काय हो? काय करायला? एक ठिकाणी त्यांनीच तुम्हाला बसवतात, श्रीराम सेनेला बसवतात, एक समितीला बसवतात, शुभम शेळकेला बसवतात, त्यांना ह्यांना बसवतात. काय राहिलं तुमचं? मग तुम्ही म्हणजे त्यांच्या कठपुतली काय तुमचं? तुम्हीच स्वतः सगळं डिसिजन घेणार? हे मराठी भाषिक, मराठी समाजाने विचार करायला पाहिजे. मराठी भाषिकांनी कुणाच्या बाजूने केलं मतदान असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.